65,000 बोगस रिझल्ट। नालासोपारा येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि एका रॅकेटचा पर्दाफाश सुद्धा केलेला आहे। हे रॅकेट आहे बोगस रिझल्टच्या संदर्भातलं। हे प्रकरण असं आहे, 65,000 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये कोणतीही डिग्री मिळू शकते असं हे रॅकेट चालत होतं। आणि धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट चालवणाऱ्यांना पोलिसांचा अभय मिळतंय असा गंभीर आरोप सुद्धा केला जातोय। नेमका हे संपूर्ण प्रकरण काय पाहूयात। वसईत बनावट रिझल्टचं रॅकेट, 65,000 मिळते हवी ती डिग्री। रॅकेट चालवणाऱ्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप। तपास अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। वसईमध्ये बनावट मार्कशीट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। अवघ्या 65,000 रुपयात BA, BCom, LLB अशा बनावट डिग्री बनवून दिल्या जात असल्याचं समोर आलंय। बनावट डिग्री बनवणाऱ्या टोळीकडून छत्तीसगडची ISBN युनिव्हर्सिटी, मॅथ्स युनिव्हर्सिटी, कलिंगा युनिव्हर्सिटी, हरियाणाची नीलम युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेशची मोनार युनिव्हर्सिटी, गुजरातची टीचर्स युनिव्हर्सिटी, राजस्थानची सनराइज युनिव्हर्सिटी आणि हिमाचल प्रदेशची अर्नी युनिव्हर्सिटी अशा नामांकित संस्थांचे पदवीधर प्रमाणपत्र बनवून दिली जात होती। गेल्या 15 वर्षांपासून बनावट प्रमाणपत्र बनवण्याचं काम हे रॅकेट करत होतं। पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांना अटकही झाली आहे। मात्र आजही बनावट प्रमाणपत्र बनवण्याचं काम काही थांबलं नाहीये, कारण या रॅकेटला पोलिसांचं अभय मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी केलाय। 17 जुलैला वाळीव पोलिसांनी रॅकेटवर छापा मारला। या कारवाईमध्ये बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली। मात्र 5 महिन्यानंतर या प्रकरणामध्ये FIR दाखल झाला। आरोपींवर प्रत्यक्ष कारवाईसाठी 9 महिने लागले आणि या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली। मात्र मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच असल्याचं म्हटलं जातंय। या 3 महिन्यातच 65,000 देऊन त्यांना 13, 14, 15 ची मार्कशीट देण्यात आली बाय कुरिअरनी। त्यानंतर 5 महिने लागले या गुन्हा दाखल व्हायला। मी किती फॉलोअप घेतले, DCPने पत्र सुद्धा देण्यात आली। 15/10 त्याला मी तक्रार दिली DCPला आणि 17/10/2024 या गुन्हा रजिस्टर करण्यात आला। त्यानंतर मी वारंवार त्यांना फॉलोअप घेत राहिलो। त्यानंतर 9 महिने लागले रेड कंडक्ट करण्यासाठी। तर माझी इच्छा असंच आहे की म्हणजे मी तक्रार सुद्धा त्यानंतर देण्यात आली की अजून बरेच लोक आहेत त्यांना सुद्धा करा, कारण या मार्कशीट मध्ये तुम्ही फॉरेनला सुद्धा जाताय लोक, कॅनडा सुद्धा। म्हणजे यांना जर या गुन्ह्यात सहभाग केला तर युनिव्हर्सिटी चेकमेट होते। तर यांना कुठेतरी युनिव्हर्सिटीला वाचवायचा असा प्रयत्न चालू आहे का, म्हणून त्यांचं नाव नाही घेण्याचा प्रयत्न चालू आहे का। आणि कंप्लेंट मी आहे, मला सुद्धा या गुन्ह्यात बाहेर करण्यात आलंय। सन्नी रावल यांनी बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। यासाठी त्यांनी स्वतः पैसे देऊन बनावट रिझल्ट बनवून घेतला। खोटे रिझल्ट बनवून देणाऱ्या एजंट सोबत त्यांनी केलेल्या संवादाची क्लिपही त्यांनी पोलिसांना दिली आहे। फिर ये आपका रिजल्ट है, आप 5 लाख रुपए भरोगे क्या? मुझे काउंसिल की बात ही नहीं पता मैम, मैं तो डरता हूँ मैडम, ये सब चीज नहीं पता। तो आप आपका रिजल्ट किसी को भी देके आप पता लगाने बोल रहे हो कि बताओ ये जेन्युइनिटी है कि नहीं है, ये नहीं है, वो नहीं है। आप बताओ अभी क्या करना है। आपका तो अलग केस जाएगा और हम लोग का अलग जाएगा। मैम अभी क्या करूँ बताओ ना, इसमें से 15 साल से ये सब कर रहे, बट क्या काय के लिए इतना चुल करने का जरूरत है? कसम से मैम पता नहीं। कनाडा में बैठे, ऑस्ट्रेलिया में बैठे। मैम इसमें से अभी बचा हुआ यार, मुझे नहीं पता था कोई चीज मैम। हाँ मैम क्या बोलने का, बात करो। वो मेरी जो हेड, जिनका फोन आया था ना, वो हेड ऑफ डिपार्टमेंट की है, वो उसको कॉल आया है। उनसे मैं बात किया था सुबह में, उनको मैंने बताया हर एक चीज। उनको बोलो मेरे से गलती हो, मैं क्या करूँ करके कहा हमने, सॉरी करके बोला मैंने मैम उनको। नहीं, उनसे बात करो, उनको बोलो मेरे से गलती हो, मैं क्या कर सकता हूँ प्लीज मेरे को बताओ। और उनसे सोल्यूशन निकालो, वरना आपके ऊपर भी रहेगा। तो 5 लाख रुपए रेडी रखो, मैं हम लोग हमारा रेडी रखते हैं। मैम ऐसा मत करो, मैं तो गरीब आदमी हूँ मैम, मैं तो पहले ही पैसा कैसे भरा हूँ। चाहिए ना इतना आप लोग के लिए, तो करके भी दो हर चीजों को लेके। आप लोग, आपको मालूम आप कितने पानी में हो और उसके ऊपर भी आप लोग एक्सपेरिमेंट कर रहे हो। नहीं मैम मुझे पता नहीं, तो बंदा आने दो, मैं उसको शाम को पूछता हूँ यार क्या किया करके, मुझे नहीं पता था मैम। वसईमधील या कारवाईमध्ये फक्त लहान मासे जाळ्यात अडकलेत। या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, विद्यापीठ आणि काही शिक्षण संस्था सामील असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। मनोज सातवी, NDTV मराठी, वसई।